बाप्पाच्या आगमनासाठी आता अवघे 5 दिवस शिल्लक आहेत, त्यामुळे तयारीचा उत्साह शिगेला पोचला आहे। त्यात आगमनाआधीचा शेवटचा रविवार असल्याने गणेश भक्तांनी हा हक्काचा मुहूर्त साधत बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दी केली आहे। मखरांच्या ऑर्डर देण्यात आल्या असून सजावटीचं सामान खरेदी करणे, पूजा साहित्य, अलंकारासह विविध वस्तूची खरेदी करण्याकरिता चाकरमानी व्यस्त असल्याचं चित्र पाहायला मिळालं। दुकानांपेक्षा रस्त्यावर सजणाऱ्या मॉलमधून खरेदी करण्याचा कल जास्त दिसून येत होता, त्यामुळे ठाण्याच्या मुख्य बाजारपेठेतील रस्तेही गर्दीने हाऊसफुल झालेत। रस्ते फुटपाथवरूनही चालण्यासाठी जागा नसल्याने वाहनांची कोंडी झाल्याचंही अनेक ठिकाणी पाहायला मिळालं। 7 सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव त्याच भक्तिभावामध्ये आणि धूमधडाक्यामध्ये साजरा करण्यासाठी गणेश भक्त सज्ज झाले आहेत। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। ढोल ताशांच्या गजरामध्ये आणि फटाक्यांच्या जोरदार आतिषबाजीमध्ये वृंदावनच्या राजाचं मोठ्या थाटात आगमन झाले। तब्बल 15 फूट उंच अशा या बाप्पाचे भव्य रूपात पहिले दर्शन डोळ्यात साठवून घेण्यासाठी बाप्पांच्या भक्तांनी अलोट गर्दी येथे केली होती। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। सर्वांच्या आवडत्या बाप्पाच्या आगमनासाठी आता केवळ काही दिवसांचाच अवधी उरलेला असताना गणेश भक्तांना बाप्पांच्या दर्शनाची आस लागून राहिली आहे। सर्वच गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची मोठी लगबग दिसून येत आहे। गणपतीचे मंडपात कार्यकर्ते रात्रंदिवस काम करून आपल्या बाप्पाच्या आगमनाची तयारी करताना दिसत आहेत। बाप्पाची आरास लवकरात लवकर तयार करून त्या बाप्पा विराजमान करण्यासाठी लवकरच मूर्त्या आणून ठेवतात। वृंदावन सोसायटी येथील वृंदावनच्या राजाचे देखील मोठ्या जल्लोषामध्ये स्वागत करण्यात आले। ढोल ताशांचा दणदणाट, फटाक्यांची आतिषबाजीमध्ये बाप्पांचे येथे स्वागत करण्यात आलं। वृंदावन गणेशोत्सव मंडळाचे यंदाचे हे 38वे वर्ष असून सुप्रसिद्ध मूर्तिकार खातू यांच्या कारखान्यातनं ही गणेश मूर्ती घडवण्यात आलेली आहे। तब्बल 15 फूट उंच असलेली मूर्ती प्रभू रामाच्या रूपात असून प्लॅस्टर ऑफ पॅरिसपासून बनवण्यात आलेली आहे। तब्बल 14 तासांचा प्रवास करून सायंकाळी 7 वाजता बाप्पाचं आगमन वृंदावन सोसायटीमध्ये झालं। बाप्पाच्या आगमनासाठी आजूबाजूच्या तब्बल 100हून अधिक इमारतींमधील गणेश भक्त रस्त्यावर दाखल झाले होते। प्रथम बाप्पाला एका कापडामध्ये झाकून आणले। जोरदार आतिषबाजी करून कापड दूर करून बाप्पाचे नयनरम्य रूप भाविकांसाठी या ठिकाणी खुले करण्यात आले। बाप्पाच्या आगमनाची सलामी देण्याकरिता मुंबईचे सुप्रसिद्ध ढोलताशा पथक यावेळी आपल्या शेकडो वादकांसह येथे उपस्थित होते। तर या संदर्भातील अधिक माहिती वृंदावन गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष सुमित सुर्वे यांनी दिली आहे। मालवण येथील घटना दुर्दैवी आहे, परंतु त्यावर राजकारण करणं हे अधिक दुर्दैवी आहे। घरी बसलेले आता रस्त्यावर उतरत आहेत, परंतु जनता सुज्ञ आहे। जनता यांना कायमचे घरी बसवेल अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षरित्या केली। शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या ओळा माजिवाडा विधानसभा मतदारसंघातील विविध वास्तूंचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला। छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे दैवत आहेत। ज्या व्यक्तीने पुतळ्याचं काम केलं आहे त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल असे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले। मालवणमध्ये घडलेली घटना दुर्दैवी आहे, पण त्या घटनेचे राजकारण करणे हे त्यापेक्षाही दुर्दैवी आहे। जनता सुज्ञ आहे, त्यांना माहीत आहे। जे घरी बसले होते ते आता रस्त्यावर उतरले आहेत। कोरोनामध्ये, महापुरामध्ये त्यांनी नागरिकांना मदत केली असती तर नागरिकांनी त्यांची आठवण ठेवली असती। मात्र आता सर्व राजकारण आहे, पण जनता देखील सुज्ञ आहे। येणाऱ्या निवडणुकीत ते यांना रस्त्यावर आणतील आणि कायमचे घरी बसवतील अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती केली आहे।
राज्यातील कुटुंबे सुखी होण्यासाठी महायुती सरकारने अनेक योजना आणल्या, निर्णय घेतले. आमच्या लाडक्या बहीण योजनेच्या विरोधात सावत्र भाऊ आता नागपूर खंडपीठाकडे गेले आहेत. पण या सावत्र भावापासून सावध रहा आणि लाडकी बहीण योजना देणाऱ्या भावाची ताकद वाढवा. हा भाऊ बहिणींना देण्यात हात आखडता घेणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा दिली आहे. ठाणे जिल्हा शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 2022 व 2023 या वर्षाचा श्री गणेश दर्शन स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गडकरी रंगायतन येथे पार पडला. ज्येष्ठ गायक पद्मश्री सुरेश वाडकर, खासदार नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक, आमदार रवींद्र फाटक, आमदार कुमार आयलानी, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, शिवसेना महिला आघाडीच्या अनिता बिर्जे, शहर प्रमुख हेमंत पवार यावेळी उपस्थित होते. शिंदे यावेळी म्हणाले की शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांनी सर्व सणांना व्यापक रूप दिले. दिघे यांचा हाच वारसा आम्ही पुढे चालवत आहोत. दिघे यांच्याकडे आलेला संकट, प्रश्न घेऊन आलेला सामान्य माणूस हसतमुखाने जायचा. दिघे यांची ही शिकवण मी पुढे नेत आहे. माझ्याकडे आलेला माणूस रिकाम्या हाताने जाता कामा नये, ही शिकवण मी लक्षात ठेवून काम करतो, असं ते म्हणाले. तर खासदार नरेश म्हस्के यांनी यावेळी प्रास्ताविक केलं. तर या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक शिवसम्राट मित्रमंडळ, द्वितीय क्रमांक पोलीस मुख्यालय, तृतीय क्रमांक डवलेनगर रहिवासी सेवा मंडळ यांनी भूषवला आहे. तर सर्वोत्कृष्ट सजावटीसाठी गोपाळ गणेश मंडळाला, तर श्रीच्या उत्कृष्ट मूर्तीसाठी अष्टविनायक मित्रमंडळ, तर सर्वोत्कृष्ट मंडळ म्हणून प्रादेशिक मनोरुग्ण मित्रमंडळ यांना सन्मानित करण्यात आलं आहे. अनेक मंडळांचा या ठिकाणी गौरव करण्यात आला. ठाण्याचे खेळाडू जिम्नॅस्टिकमध्ये चांगल्या प्रकारे तयार होतात, हा ठाण्याचा अभिमान आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरही 5 सुवर्ण पदके मिळाली आहेत. ठाण्याच्या जिम्नॅस्टिक सेंटरच्या विकासासाठी आणखी भरीव निधी दिला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. त्याचबरोबर नागला बंदर गायमुख खाडीची चौपाटी ही धकाधकीच्या जीवनामध्ये तणावमुक्तीसाठी वरदान ठरणार असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाण्यामध्ये केलं. मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते ओवळा माजिवाडा मतदारसंघातील विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा यावेळी पार पडला. यावेळी गायमुख चौपाटीचं देखील येथे लोकार्पण करण्यात आलं. दरम्यान नागला बंदर वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट प्रकल्पांतर्गत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चौपाटी, गायमुखच्या 2ऱ्या टप्प्याचं लोकार्पण आणि 3ऱ्या टप्प्याचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडले. गायमुख चौपाटी ठाण्याच्या विकासात भर घालणार आहे. ठाणेकरांना तणावमुक्तीसाठी ती वरदान ठरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. ठाण्यात लाखांहून अधिक झाडे महापालिकेने लावल्यामुळे हवाई प्रवास करताना ठाण्याचं दृश्य विहंगमय दिसते, असंही ते म्हणाले. उद्याने, सेंट्रल पार्क उभारली पाहिजेत, पण त्याचा सांभाळही चांगल्या प्रकारे झाला पाहिजे, असा सल्लाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी पालिका प्रशासनाला दिला आहे. सरकारच्या विविध शासकीय योजनांमधून महिलांच्या सक्षमीकरणाचं कार्य होत असताना ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने महिला विकास परिवार या सामाजिक संस्थेच्या वतीने महिलांना जनकल्याण स्मार्ट कार्डचं वाटप आमदार संजय केळकर यांच्या हस्ते भगवती शाळेच्या मैदानामध्ये वाटप करण्यात आले. महिलांना संसाराचा गाडा आखण्यासाठी या मोफत जनकल्याण डिस्काउंट कार्डचा हातभार होणार आहे. जनसेवक आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने ठाणे शहरातील सर्व महिला भगिनी सदस्यांना देण्यात आलेल्या जनकल्याण कार्डच्या माध्यमातून महिला भगिनी स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी दिलेल्या दुकानांच्या यादीमधून ज्या दुकानात खरेदी करतील तिथे त्यांना 15 ते 50% विशेष सूट मिळणार आहे. त्यामध्ये ठाण्यातील काही ठराविक दुकानांचा समावेश देखील करण्यात आलेला आहे. यावेळी भाषणात बोलताना आमदार संजय केळकर म्हणाले, मतांसाठी प्रासंगिक नाही तर सुरक्षा, सुविधा, सेवा आणि स्वयंरोजगार या चतुर्सूत्रीवरती मी वर्षभर महिला भगिनींच्या कल्याणासाठी विविध उपक्रम राबवत आहे. या उपक्रमांच्या माध्यमातून मुलींना ऑनलाईन शिक्षणासाठी मोफत क्लाउड ॲप उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्याचा लाभ सुमारे 2,500 मुलींनी घेतला आहे. 100 गरीब गरजू मुलींना मोफत अँड्रॉइड मोबाईल दिलेत. 750 मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देणे, 1,500 मुलींना कॉम्प्युटर प्रशिक्षण देणे, स्वयंरोजगारासाठी दरवर्षी दिवाळी सणामध्ये महिला बचत गटाच्या 250हून अधिक महिलांना स्टॉलच्या माध्यमातून मोठे उत्पन्न उपलब्ध करून देणे यांसारखी कामंही सुरूच असतात. बचत गटाच्या 25 महिला चपाती भाकरीची ऑनलाईन विक्री करतायत. उत्तम पॅकिंग आणि गुणवत्ता असलेले हे अन्नपदार्थ घरपोच दिले जात आहेत. यातून महिलांचं सक्षमीकरण होत आहे. यावेळी महिला विकास परिवाराचे संयोजक पंढरीनाथ पवार, ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, माजी उपमहापौर सुभाष काळे, परिवहन सदस्य विकास पाटील, व्यापारी आघाडीचे ठाणे शहर अध्यक्ष मितेश शहा, मृणाल पेंडसे, माजी नगरसेविका प्रतिभा मडवे, नम्रता कोळी व हजारो महिला येथे उपस्थित होत्या.